पूजा खेडकरचं IAS पद हे तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये परीक्षा देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। तर घोटाळ्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येते। पूजा खेडकर प्रकरणी UPSCचा हा महत्त्वाचा निर्णय बघायला मिळतोय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, पूजा खेडकर हिचं IAS पद हे आता तात्पुरतं रद्द झालेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच 2022 नागरी सेवेनुसार हे जे पद आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। पूजा खेडकर याने पुण्यामध्ये ज्यावेळेस प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होत्या त्यावेळेस मोठे वाद निर्माण झाले। जिल्हाधिकाऱ्याविरुद्ध त्याने तक्रार दिली, त्यानंतर त्या फरार झाल्या। पोलिसांना त्या सापडत नाहीत। मात्र आज अटकपूर्व जामिनाच्या वेळेस त्यांच्या वकिलाने जो आहे तो युक्तिवाद केला की UPSCने आणखी आम्हाला दोषी ठरवलेलं नाही, परंतु UPSCने पूजा खेडकर यांना 3 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती। मात्र त्यामध्ये कुठलाही रिप्लाय न आल्याने UPSCने याचा तपास करून ही सगळी कारवाई केली आहे आणि यापुढे त्यांना कुठल्याही नागरी सेवा ज्या आहेत त्याची परीक्षा देता येणार नाही। आता त्यांना जे पद देण्यात आलं होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पूजा खेडकरला हा मोठा धक्का मानला जातोय। आणखी त्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला त्यावर काय होतं हेही पाहावं लागेल। मात्र हे UPSCचं एक सकारात्मक पाऊल आपल्याला पाहायला मिळते, कारण UPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आशादायी चित्र आहे। अमित, बालाजी, इथून पुढची चौकशी, तपास किंवा कारवाई हे कसं असणार आहे? त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। 2 ऑगस्टपर्यंत सुद्धा चौकशीसाठी म्हणणं मांडण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। जे काही त्यांच्यावर आरोप आहेत त्याविषयीचे ते आहेत आणि त्याचबरोबर त्यांची जी केस आहे त्या केसमध्ये आता ते दिल्लीतल्या पटियाला कोर्टामध्ये त्याची हिअरिंग सुरू आहे। आज मात्र त्यांच्या वकिलाने हिअरिंग केलेलं आहे। त्या आणखी पोलिसांना सापडत नाहीत। आता पोलीस त्यांना फरार घोषित करतात का हे पाहावं लागेल। काही क्षणासाठी मी तुम्हाला थांबवतोय। माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, पूजा खेडकरांचं IAS पद हे तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे, नेमकी प्रोसेस कशी असते? खरं म्हणजे मलाही थोडा मी प्रवासात आहे, त्याच्यात ही बातमी आपल्या विविध वाहिन्यांकडूनच समजते आहे। सगळा प्रकार सुरू झाल्यापासून UPSCने त्यांच्या पद्धतीने जी योग्य छाननी करायची तशी केली आणि मग मला समजतंय की आता UPSCने निवडच रद्द केली। तर UPSCच्या कार्यपद्धतीनुसार ही कार्यवाही झाली आणि झालेल्या निर्णयामुळे UPSCची विश्वासार्हता आता वाढेल असा मी त्याचा अर्थ लावतो। बरं, सध्या हे IAS पद जे आहे ते तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे। इथून पुढे असं पुन्हा काही घडू नये यासाठी हे पुरेसं असं वाटतं का तुम्हाला? नाही, अर्थातच हे पुरेसं नाहीये। मुळामध्ये हा सगळा प्रकार घडला कसा हे तपासायला पाहिजे। त्यानंतर असलेल्या नियमांचा कोणी गैरफायदा उठवून चुकीच्या मार्गाने निवड करून घेत आहे का हे UPSCने आपण तपासलंही पाहिजे। आणि मला असं समजतंय की UPSCने बहुधा न्यायालयात असंही सांगितलं की या सगळ्या प्रकारांची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP आम्ही नीट बसू, ते असेल तर त्याचा अर्थ आहे व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने हे योग्य पाऊल पडतंय। बरं, अविनाशजी, भविष्यात परीक्षा देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे, त्यामुळे पूजा खेडकरचं IAS पद हे आता म्हणजे कायमचं जाईल असं म्हणता येईल का? हो ना, हे जे घडतंय याचा अर्थ आहे की ते कायमचं जाईल। बरं, आणि इथून पुढे काय मोठी कारवाई होण्याची यात शक्यता तुम्हाला बघायला मिळते? आता खरं म्हणजे 360 डिग्रीज अनेक पर्याय उपलब्ध आहेत। जसे की एक भारताची नागरिक या नात्याने पूजा खेडकरचे सुद्धा मग काही अपील करू शकते, त्यावर मग न्यायालय सुनावणी घेऊन जे म्हणजे लेट लॉ फॉलो इट्स ओन कोर्स। पण मी जे म्हणालो की मुख्यतः ही जी सर्वात वरिष्ठ अधिकारी निवडणारी प्रक्रिया आहे तिची विश्वासार्हता निर्माण व्हायला याचा उपयोग होईल। बरं, निश्चित। अविनाशजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात। आणि बालाजी, तुमचे सुद्धा आभार। तर पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSCने सुद्धा याआधी दिव्यांग प्रवर्गात निवड झालेल्या 9 उमेदवारांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आरोग्य उपसंचालकांकडे राज्यामध्ये ठिकठिकाणी त्यांची फेरपडताळणी ही पार पडलेली आहे। आणि विशेष म्हणजे एका उमेदवाराने दिव्यांग सिद्ध करण्यासाठी कानामध्ये वॅक्स टाकल्याचं समोर आलेलं आहे। शिवाय दृष्टी कमी असल्याचं भासवण्यासाठी डोळ्यात सुद्धा वेगवेगळे ड्रॉप टाकून क्लुप्ती लढवण्यात आलेली आहे।
पण डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे उमेदवाराचे हे कारनामे हे यशस्वी झालेले नाहीयेत आणि अशा उमेदवारांची निवड फेरपडताळणीमध्ये अडचणीत येण्याची शक्यता आहे.